साधू संतांनी जन्म घेतला, लता दीदींनी जन्म घेतला, पु ल देशपांडेंनी जन्म घेतला, अनेक साहित्यिक जन्माला आले, नरवीर जन्माला आले आणि म्हणून आपण म्हणतोय लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मित्र हो, मागील वर्षी आपण चांद्रयानचं प्रक्षेपण दाखवलं होतं. त्याही अगोदर आपण शिवसोहळा साकारला होता, तो देखील आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आणि आज आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्याची गौरव गाथा या ठिकाणी संपन्न करत आहोत. आदरणीय आमचे राजाणे सर यांच्या निर्मितीतून साकार झालेलं हे महाराष्ट्राची गौरव गाथा आपण पाहणार आहोत, आपण ऐकणार आहोत. देवता यांना त्रिवार अभिवादन. आई जगदंबेला नमन, तुळजा भवानीला नमन, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना नमन, सकल संत जनांना नमन आणि अंती नमन त्या देवानी देव गणरायाला. द्वारका विद्यालयाचे इयत्ता 7वीचे विद्यार्थी सविनय सादर करीत आहेत मराठी भाषा व महाराष्ट्र राज्याचा इतिहास. मराठी ही काही काल परवा जन्माला आलेली भाषा नाही. मराठी ही प्राकृत भाषेच्या महाराष्ट्रीय बोली भाषेपासून तयार झाली. ही भाषा सर्वप्रथम सातवाहन साम्राज्याच्या प्रशासनात वापरली गेली. पुढे विवेक सिंधू हा ग्रंथ लिहून मुकुंदराज हे मराठीतले पहिले कवी ठरले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून पसायदानाचे दान समस्त प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी मागितले. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे साय दान हे. जे व्यंकटी सांडो दया सक्कर निरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे निरधावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांशील तो ते लाभो प्राणी जातो. महाराष्ट्रात मराठीमध्ये संत साहित्य रुजत होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, मुक्ताबाई यांनी मराठी समृद्ध केली आणि अभंगाद्वारे आपल्या लाडक्या विठुरायाची स्तुती केली. मराठीमध्ये संत साहित्य रुजत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मराठी भाषेतील पहिला शब्दकोश महाराजांनी तयार केला. ही मराठी भाषा बळकट करण्याचे पहिले पाऊल होते. मराठी मातीसाठी रामरूपी अवतरले ते छत्रपती शिवाजी महाराज. अंधार जुलमी होता पसरला तुमच्या
मनामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव लेखकचा माती ताठी लढला भावानी तलवारीन दुश्मनाच लढला आवळ्याच्या संगतीन भगवा फडकला जय शिवराय घोष जगनी यो भिडला भंडारा उधळा गुलाल उधळा रयतेचा राजा जिंकून आला वाजवा चौघडा गाव यो थकवा मुलुक यो भगव्या मंदीन हाला मराठी मातीसाठी रामरूपी अवतरण झाली रे माझ्या मनामंदी धनामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा फुले, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विविध ग्रंथ, पुस्तके, लेख मराठी भाषेत लिहिली. या काळात अनेक मराठी लेखक, कवी महाराष्ट्राला लाभले आम्हास भाग्य असे म्हणणाऱ्या सुरेश भटांना कोण विसरेल बरं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमच्या नसानसात नाचते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची गळचेपी झाली आणि याच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची कथा आपल्या समोर मांडत आहोत. ही मुंबई ही महाराष्ट्राला कशी मिळाली? हे महाराष्ट्र राज्य कसं घडलं? नाही ना सांगू शकत. हेच तर आमच्या बलिदानाचं दुर्दैव आहे. काय घडलं होतं ते ऐकायचंय? ऐक. 15 ऑक्टोबर 1938 मध्ये मुंबईतल्या साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा मराठी राज्यासाठी ठराव मांडला गेला. पण खऱ्या 15 ऑगस्ट
1947 भारत स्वतंत्र झाला आणि पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू विराजमान झाले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुमारास भाषावार प्रांत रचनेसाठी न्यायमूर्ती S.K. दार यांचं कमिशन नेमलं होतं. आपल्या अहवालात भाषावार प्रांत रचना देशाच्या एकात्मतेचा घात करणारी आहे असा अभिप्राय देऊन या कमिशननं मूळ संकल्पनेला छेद केला. एप्रिल 1949 मध्ये या कामासाठी पंडित नेहरू, सरदार पटेल आणि पट्टवी सीतारामय्या यांची JVP समिती नेमण्यात आली. खरं तर मुंबई हा कळीचा मुद्दा होता. त्यावेळेला मुंबईची औद्योगिक प्रगती वेगानं सुरू होती. म्हणूनच मुंबईतील धनिक भांडवलदार वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी या शहरावरील आपली पकड कायम ठेवू पाहत. पण सर्व बाजूंनी महाराष्ट्राच्या भूभागानं वेढलेलं हे शहर वेगळं काढणं त्यांना शक्य नव्हतं. JVP समितीनंही पुढे मागे महाराष्ट्र स्वतंत्र झाला तरी त्यात मुंबईचा समावेश करता येणार नाही असा शेरा मारत भांडवलशाहीची बाजू घेतली. 8 नोव्हेंबर 1955 काँग्रेस वर्किंग कमिटीनं अजून एक खेळी खेळत मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात असा त्रिराज्याचा प्रस्ताव मांडून मराठी भाषिकांच्या कपाळात कुऱ्हाड घातली. या योजनेमुळे गुजरातला भाषिक राज्य मिळणार होतं, पण महाराष्ट्र मात्र मुंबईला मुकणार होता. 18 नोव्हेंबर 1955 स्थळ चर्चगेट स्टेशन. 500 आंदोलनकर्त्यांचा मोर्चा त्वेषानं विधानसभेकडे निघाला. हा मोर्चा म्हणजे पुढे घडणाऱ्या संघर्षाची नांदी. त्या दिवशी ऐकायचं कारागृह संयुक्त महाराष्ट्राच्या जय जयकारानं धुंदळून गेलं. 20 नोव्हेंबर 1955 चौपाटीला तत्कालीन मुख्यमंत्री श्रीयुत मोरारजी देसाई आणि श्रीयुत स.का. पाटील यांची सभा सुरू होती. या देशात काँग्रेस आहे तोवर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ही मोरारजींची वल्गना, तर आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई ही महाराष्ट्रात समाविष्ट केली जाणार नाही स.का. पाटलांचं वक्तव्य. हे ऐकून त्यांच्यावर दगड जोड्यांचा वर्षाव करत संतप्त जनतेनं सभा उधळून लावली. 20 नोव्हेंबर 1955 मुंबईत सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली होती. गिरण्या, कारखाने, गोद्या, वर्कशॉप बंद ठेवत 4.5 लाख कामगारांनी यात भाग घेतला. त्रिराज्य योजना मोडून काढण्यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा निघाला होता. मोर्चा फाउंटनच्या दिशेनं येताच पोलिसांचा चौफेर लाठी हल्ला सुरू झाला. जमाव पांगत नाही हे पाहून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. निशस्त्र आंदोलनकर्त्यांवर बंदुकीच्या फेरी झाडल्या गेल्या. शेवटी पहिल्या 15 जणांचा बळी घेत 300हून अधिक जखमींचं रक्त सांडत या चळवळीचं रक्तरंजित पर्व अशा निर्घृण पद्धतीनं सुरू झालं. 15 जानेवारी 1956 पंतप्रधानांनी केंद्र सरकारचा अमंगल निर्णय नभोवाणीवरून साऱ्या देशाला ऐकवला. विदर्भासह महाराष्ट्र आणि कच्छसह गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य जाहीर करून मुंबई केंद्र शासित केली गेली. संतप्त झालेली मुंबईची जनता त्या रात्रीच निदर्शनासाठी रस्त्यावर उतरली. निदर्शकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्या सरकारी तबेल्याजवळ नाईट स्कूलमधून येणारा बंडू गोखले हा निष्पाप विद्यार्थी पाखरासारखा टिपला गेला. दुसऱ्या दिवशी जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद पाळला. पहाटेपासूनच चळवळीच्या नेत्यांचं अटकसत्र सुरू होतं. कॉम्रेड डांगे आणि सेनापती बापट आधीच गदार झाले होते. पोलिसांच्या सशस्त्र गाड्या शहरात गस्त घालत होत्या. सर्वत्र संचारबंदी लागू केली होती. शूट टू किलचा हुकूम देण्यात आला होता. मुंबईला जणू लष्करी छावणीचं स्वरूप आलं. सतत 1 आठवडा पोलिसांच्या गोळीबाराचं पाशवी थैमान सुरू होतं. 16 जानेवारी ते 23 जानेवारी या 7 दिवसात मोरारजींच्या हुकुमावरून 442 वेळा गोळीबार करण्यात आला. त्यात 90 मृत्यू तर 400हून अधिक जखमी झाले होते. मुंबई शांत होण्याची चिन्ह दिसत नव्हती. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. या आंदोलनात S.N. जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समिती उदयाला आली. मुंबईतल्या गोळीबाराचे पडसाद दिल्लीतही उमटले.
अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबई केंद्रशासित करण्याच्या विरोधात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लोकसभेत नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारे तुम्ही एक हुकुमशहा आहात अशी मर्मभेदी तोफ डागत नेहरूंसह साऱ्या सभागृहाला त्यांनी अचंबित करून सोडलं. या प्रसंगाने लक्षावधी मराठी जनतेत क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवलं. 22 जुलै 1956 जय महाराज. 2000 मराठी भूमिपुत्रांनी थेट संसदेवर धडक दिली. शाहीर अमर शेख यांनी डफावर थाप मारून जागा मराठा आम जमाना बदलेगा म्हणत दिल्लीचा तख्त हलवून सोडलं. नोव्हेंबर 1957 प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पंडित नेहरूंच्या हस्ते होणार होतं. महाद्विभाषिकांच्या विरोधात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य यात्रे, एस.एन. जोशी, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकर ठाकरे, कॉम्रेड मिरजकर, दादासाहेब गायकवाड, गुलाबराव गणाचार्य अशी 52 कशी नेतृत्वाची भरी. 2 कौड़ी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं अशा आविर्भावात काळे झेंडे घेऊन उभी ठाकल्यावर कोणाची विषाद उरली आहे. नेहरू शांतपणे मान खाली घालून मोटारीतून निघून गेले. 8 मार्च 1907 मुंबईसह महाराष्ट्र राज्य संमत होऊन मुंबई सरकारनं द्विभाषिक राज्याचा शेवट करण्याची घोषणा केली. 30 एप्रिल 1907 नेहरूंनी संध्याकाळच्या प्रचंड सभेत महाराष्ट्र राज्याची ग्वाही फिरवली. रात्र 10 वाजता मुंबईत हजारोंच्या संख्येनं एकत्र येत लोकांनी मशाल मिरवणूक काढली आणि ठीक 12 वाजता इथेच याच जागेवर येऊन 106 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. सरते शेवटी 1 मे 1907 लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसागराच्या साक्षीनं महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साजरा झाला. असा हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, विचारवंतांची, सुधारकांची, बुद्धिमंतांची कर्मभूमी. कितीतरी मराठी सुपुत्र ज्या मातीनं दिले तो हा महाराष्ट्र. उभा राहायचंय, जागेवरच उभा राहायचं सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सर्वांनी जागेवर बसून घ्या. अत्यंत सुंदर स्वराज्याचं देखणं स्वप्न अर्थात महाराष्ट्राच्या निर्मितीचा ज्वलंत इतिहास आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी साकार केलेला आहे.
अजूनही बरेचसे कार्यक्रम बाकी आहेत. सर्वांनी या ठिकाणी जागेवर असं व्हायचं आहे. या सादरीकरणासाठी तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आमचे सन्माननीय दळवी सरांनी या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी मंचावरच थांबायचं आहे. एक बुके या ठिकाणी व्यवस्था करायची आहे. राजाणे सरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी या ठिकाणी मांडली आणि या कार्यक्रमाचे निर्माते आदरणीय राजाणे सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. आदरणीय चौधरी मॅडम यांना देखील मी विनंती करतो. या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आमचे संस्थापक अध्यक्ष दळवी सर यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय खासकर साहेब यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दळवी मॅडम यांना विनंती करतो की आपण चौधरी मॅडमचा देखील सन्मान करायचा आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कौतुक करूया. हात उंचावून त्यांना टाळ्यांची दाद देऊया. खरंच या ठिकाणी एकाहून एक सरस असं या ठिकाणी दरवर्षी सातत्यानं अभिनव काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ते साकार होतं. सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यानंतर पुढील गीत आपणासाठी सादर होत आहे शिवकन्या. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. सादर होत आहे आम्ही शिवकन्या.
क्या बात आहे, अतिशय सुंदर आहे. या शिवकन्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. यानंतर आदिवासी गीतातील विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. एका गुणी विद्यार्थिनीचा आपण सन्मान करत आहोत. कुमारी मृण्मयी समीर खामकर या विद्यार्थिनी पुढे यायचं आहे. प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये इयत्ता दुसरी मध्ये महाराष्ट्रातून चौथी आलेली विद्यार्थिनी आणि इयत्ता चौथी मध्ये 112वी आलेली ही विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान द्वारका विद्यामंदिर प्राथमिक विभागाच्या सन्मान्य मुख्याध्यापिका दळवी मॅडम यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. कुमारी मृण्मयी समीर खामकर या विद्यार्थिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि यानंतर आपल्यासमोर आदिवासी गीत सादर करण्यासाठी पुढील विद्यार्थी येत आहेत. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आदिवासी लोकांचा तारपा नृत्य आपण पाहिला असेल. हा तारपा नृत्य प्रकार हा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वारली आदिवासी संस्कृती आहे तिथे आपण पाहत असतो आणि याच धर्तीवर हे गीत आपल्यासमोर सादर होत आहे. जोरदार टाळ्या. Goya ta
अतिशय सुंदर या ठिकाणी हे आदिवासी गीत साकार केलेलं आहे. यानंतर हा नाश थांबवा हे वसुंधरेचं गीत या ठिकाणी सादर होत आहे. तत्पूर्वी एक बक्षिसाचं वितरण राहिलेलं आहे. गुजरात ट्रिप प्रोजेक्ट मध्ये आपण क्षेत्र भेट मध्ये अहवाल तयार केला होता. यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी आहे कुमार जाधव मयूर जितेंद्र आणि या बक्षिसाचं सौजन्य आहे नितीनजी अहिरे विद्यालयाचे पालक. या विद्यार्थ्यांना पुढे यायचं आपल्या बक्षिसाचा स्वीकार करण्यासाठी. मी आदरणीय दळवी मॅडम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थ्याला सन्मानित करायचं आहे. आदरणीय दळवी मॅडम यांनी मंचावर यायचं आहे. गुजरात ट्रिप वर हा प्रोजेक्ट तयार केला होता आणि या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. कुमार पालक नितीन अहिरे यांच्याकडून हे सौजन्य मिळालेलं आहे. सादर होत आहे हा नाश थांबवा वसुंधरेचं गीत. जादू सर प्ले करा. वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. नाश थांबवा भूमातेचे जनमन जळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. नाश थांबवा, नाश थांबवा, नाश थांबवा. जनसंख्येच्या भाराने रडते आहे. नाश थांबवा, नाश थांबवा, नाश थांबवा. ही डोंगर तरुची राणी, ही फळे फुले अनपाणी, हे नद्या झऱ्यांचे गाणे निर्मिले सुखास्तव शाने. ही डोंगर तरुची राणी, ही फळे फुले अनपाणी. सर्वांनी आपल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. बरेचसे कार्यक्रम बाकी आहेत. कोणी उभं राहू नये. सर्वांनी जागेवर बसून घ्यायचंय. कोणी उभं राहू नये. हा पावन निर्मल वारा जो श्वास तुझा रे होतो, तू दूषित करुणी ज्याला विश्वास कसा गमवितो. हा पावन निर्मल वारा जो श्वास तुझा रे होतो, तू दूषित करुणी ज्याला विश्वास कसा गमवितो. हे दुःख अनावर धरणीला रे अविरत सलते आहे. हे दुःख अनावर धरणीला रे अविरत सलते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. नाश थांबवा, नाश थांबवा, नाश थांबवा. ही झाडे तुझला देती रे उल्हास शीतल छाया. मन मधुर फळे पुरविती रे शिव तुझा जगवाया.
आमच्या या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. आणि यानंतर मराठमोळं गीत, महाराष्ट्रीय सणाचं महती सांगणारं गीत आपणासमोर सादर होत आहे. इयत्ता 7वी ब. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेला साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. यशोदेच्या तान्ह्या बाळा, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. करत नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा, करत नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. तू गा दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू गा दुर्गा, तू भवानी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. मस्तीची संस्कारी सोडीला गुलाल रे, बिळवाड
लावणी म्हटले की आठवते ते झोलकीची थाप, तुंटण्याची साथ आणि आपल्यासारख्या रसिकांची नाद. सादर होत आहे मराठमोळी भन्नाट लावणी. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठमोळी लावणीशिवाय शोभा नाही या महाराष्ट्राच्या मातीला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वाह वाह क्या बात है. या लावणीसाठी श्रेया सावंत तिचे मामा आदरणीय बाळू जाधव यांच्याकडून तब्बल 2101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी श्रेयाला विनंती करतो की या बक्षिसाचा स्वीकार करायचे. श्रेया सावंत या विद्यार्थिनीसाठी तिचे मामा बाळू जाधव यांनी ही रक्कम दिलेली आहे. यानंतर पुढील गीत मराठमोळं गीत घेऊन येत आहेत आमचे माध्यमिक विभागाचे बाल कलाकार मराठमोळी मुले.
मागशीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी मागशीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली दिसतीया भारी नेसुनी साडी काळजाचं पाणी पाणी करतीया पोरही आता क्यूटवाली गावरान बोली खट्याळ थोडी माझ्या काळजाची चोरही थोडं माझ्या पिरामात पड तू ग बाई खुळ्या गत झाला मन तुझ्याच भाई आता मला लागली लगनाची आई हाय आता बोलू नको ग माझ्या राणी होशील काय बट्याची सोबर घरवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागताचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागताचा भारी बायको पाहिजे नखरेवाली वा वा वा, क्या बात आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक गीत घेऊन येत आहेत आमच्या विद्यालयाचे 8वी ब चे विद्यार्थी. भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया माझा भीमराया माझा भीमराया स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी 14 तळाचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे भीमराया
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर कुरुक्षेत्रावरचे जे धर्मयुद्ध झालं कौरव आणि पांडवांच्या दरम्यान, या महाभारताचं एक शीर्षक गीत टायटल सॉन्ग आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे. इयत्ता 9वी ब, अ आणि 8वी अ च्या विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मित्र हो, अतिशय सुंदर हा वार्षिक स्नेह सादर होणार आहे. साऊथ रिमिक्स हे गीत घेऊन येत आहेत 9वी ग चे विद्यार्थी. आणि तत्पूर्वी एक सूचना अशी आहे की या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं होतं, द्वारका विद्या मंदिर, बालविकास मंदिर, प्राथमिक विभाग, आणि आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी आलात. या नांदिवली परिसरामध्ये, या कल्याणपूर्वीमधील अनेक सामाजिक क्षेत्रामधील कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये नामांकित असे मान्यवर आम्हाला लाभले आणि तुमच्या उपस्थितीने या सोहळ्याला रंग आला असं मी म्हणेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व स्वयंसेवकांनी थांबायचं आहे आणि उद्या आपल्या शाळेला सुट्टी आहे, म्हणजे द्वारका विद्या मंदिर, प्राथमिक, माध्यमिक आणि बाल विकास मंदिर या शाळेला सुट्टी आहे. हे शेवटचं गीत बघितल्याशिवाय कुणी जाऊ नये. सादर होत आहे रिमिक्स सॉन्ग इयत्ता 9वी ग. चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, आले 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 ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. मेरा आशिक झल्ला बल्ला, मेरा बलमा झल्ला बल्ला.
जग के जिससे वो तो मैंने नहीं दिखा करके चुम्मा लगा छल्ला मेरा आशिक छल्ला बल्ला मेरा बलमा छल्ला बल्ला मेरा छल्ला बल्ला बल्ला चमक चमक के चलती है कभी कभी दवा है थोड़े थोड़े कुछ ऐसे के लगा है जैसे गम डबल डबल होती थी जो कभी कभी तकलीफें किसी किसी को में चलने से हुई हम से गम ओ मेरा 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 गुस्सा रंगी कभी कभी चलती है कभी कभी कहानी बेढंगी कश्मीर में तू कन्याकुमारी साउथ की गई देखो दूरी पूरी सारी कश्मीर तू मैं कन्याकुमारी सिचुएशन में हिस्सेदारी రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోడు నేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి ఏ గచ్చ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి సోకులాడి స్వప్న సుందరి నీ మడత చూపు నా పటేల మల్ల పందిరి రచ్చరాజ కుంది రూపిణి నీ వంక చూస్తే గుండె రోద డీలి డిలిడి పూరిగా నడుములోన తూట పెట్టి తూటాకి పెంచిగాని తింగని చిట్టి రగజాతి నట్ట మడత పెట్టి ఆ కుర్చీని మాట్లాడబెట్టి वा 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 अतिशय सुंदर या ठिकाणी